नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. वेगवान पवित्र रिश्ता या मालिकेने प्रकाशझोतात आलेला आणि नुकत्याच रिलीज झालेल्या छिछोरे या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या केली आहे. त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी त्यानं गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याचं पार्थिव कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलंय. पोलिसांच्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याच्या घरातून मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सुशांत सिंगच्या आत्महत्येबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्या अभिनयाचं कौतुक करताना त्याच्या जाण्याचा धक्का बसल्याचं ते लिहितात. तसंच सुशांतचे कुटुंबीय आणि त्यांच्या फॅन्सच्या दुःखात सहभागी असल्याचं मोदींनी ट्विट केलंय. सुशांत सिंग अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करतो, पण यावेळी त्याने आपल्या आईच्या आठवणीमध्ये लिहिलेली एक कविता शेअर केली होती. सुशांतनं यामध्ये त्याच्या आईसोबतचा फोटो कोलाज करून अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगूर आयुष्य या दोघांमधील संभाषण म्हणजे आई अशी भावनिक कविता शेअर केली होती. अगदी एकच आठवड्यापूर्वी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिनं तिच्या राहत्या इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या बातमीनंतर सुशांतनं ट्विट करून भावना व्यक्त केल्या होत्या. दिशाची बातमी हादरून टाकणारी आहे. तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला माझ्याकडून भावपूर्ण सांत्वन असं त्यानं लिहिलं होतं. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मान्सून दाखल झालाय, तर मुंबईतही मान्सून दाखल झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे. त्या 24 तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. पहिल्याच पावसामध्ये नवीन मुंबई गोवा हायवेची दुरवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात हायवेला तडे गेलेत. रस्त्याच्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भगदाड पडले, त्यामुळे पुलांना जोडणारे रस्ते खचलेत. कणकवली ते जानवली पुलाजवळ रस्त्याला मोठी भगदाड पडली आहेत. नांदगाव पियाळी पुलाजवळ रस्ता खचल्याचं समोर आले, त्यामुळे चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाचं पितळ उघडं पडलंय. कोल्हापूरच्या चंदगड इथल्या ताम्रपर्णी नदीकाठावरील 150 फूट जमीन मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यामुळे खचली आहे. जमिनीमध्ये खोलवर भेगा पडल्यानं शेतकरी धास्तावले. जमिनीवर विद्युत खांब आणि तारा असल्यानं धोकादायक स्थिती निर्माण झाली. या भागातील सर्व शेतीला ताम्रपर्णी नदीचा वेढा आहे. राज्यामध्ये पाणीदार अशी ओळख असलेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता दमदार पावसानं हजेरी लावली. अनेक घाटमध्ये लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा म्हणजे सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे. आणि याच गगनबावडामधून कोकणात जाणाऱ्या करूळ घाटामध्ये आज विहंगम दृश्य पाहायला मिळालं. जळगावात मुसळधार पावसामुळे गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये तळघरात पाणी शिरलं. साखे गावामध्ये रुग्णालय आहे. पाणी शिरल्यानं रुग्णांना इतरत्र हलवताना प्रशासनाची धावपळ उडाली. गोदावरी महाविद्यालय हे कोविड रुग्णांसाठी अधिकृत केलं गेलंय. मध्यरात्री आलेल्या पावसानं एकच गोंधळ उडाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र नेहमी कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांची गर्दी नसून आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुकशुकाट होता. कारण सध्या महामारीचा काळ असून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. आजच्या दिवशी जनतेला मदत करावी आणि राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंज येथे शुभेच्छा द्यायला येऊ नये अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असूनही त्यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पाहायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्यानं हा दिवस महाराष्ट्र सैनिक मुंबईसह राज्यभरात वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा करतात. चेतन राऊत या पोर्ट्रेट कलाकारानं पुष्पिनच्या माध्यमातून राज ठाकरे यांचं 24x18 इंचाचं पोर्ट्रेट तयार केलं होतं. यासाठी चेतनने 6 रंगछटा वापरल्या असून 4000 पुष्पिनचा वापर केलेला आहे. हे काम करण्यासाठी त्याला तब्बल 6 तासांचा वेळ लागला. धारावी स्पोर्ट्स क्लबमध्ये तब्बल 7 तासांपासून वीज गायब होती. यामुळे शेकडो कोरोनाबाधित रुग्णांचे हाल झाले होते. रुग्णांमध्ये लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश होता. यामध्ये कोरोना रुग्णांचे उपचार रामभरोसे सुरू आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. अनलॉक नंतर समविषम पद्धतीनं आशियातील सर्वात मोठा ज्वेलर्स बाजार मुंबई झवेरी बाजार सुरू झालाय. पण तरी देखील झवेरी बाजार अजूनही बंद असल्याचं चित्र आहे. दुकानांची शटर बंद पण आतून किरकोळ काम करण्याची वेळ झवेरी बाजारातील ज्वेलर्स मालकांवर आली आहे. कारण झवेरी बाजारामधील जवळपास 75% कारागीर गावाला निघून गेले.
सोलापुरात एकाच रुग्णालयातील 133 डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोरोना महामारीमध्ये आरोग्य सेवेसाठी हजर न झाल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवक हे अश्विनी सहकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत। महापालिका प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन कायदा क्रमांक कलम 188, 51 ब, 57, 269, 336 नुसार गुन्हा दाखल केलाय। लॉकडाऊनने अनेकांच्या जगण्याचा आधार हिरावून घेतलाय। मूळच्या बारामतीच्या कल्पना शिंदे या पोट भरण्यासाठी पुण्यात आल्या। स्वारगेट भागामध्ये त्यांचं वास्तव्य होतं। त्यांची मुलगी अंजली वाघमारेची 17 मार्च रोजी ससून हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली। डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते सर्व घरी आले, पण त्याच दिवशी घर मालकानं घर खाली करायला सांगितलं। अशा परिस्थितीमध्ये ओली बाळंतीण आणि बाळाला घेऊन रेस्को जवळील झाडाखाली आसरा घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता। कल्पना शिंदे आणि त्यांचं कुटुंब बिगारी काम करून उदरनिर्वाह करतात। रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पाहणी केली। जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यामध्ये निसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या गावात मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी यांनी लोकांशी संवाद साधला आणि तिथली संपूर्ण परिस्थिती समजून घेतली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शुक्रवार आणि शनिवारी सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसानं लावलेल्या हजेरीनं जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील तळोदा आणि शहादा या 2 तालुक्यांना खास करून या वादळाचा मोठा फटका बसला असून यामध्ये जवळपास 500हून अधिक घरांची पडझड झाली आहे। यामध्ये 10हून अधिक जण जखमी झाले आहेत। जवळपास 500 पोल पडल्याने या ठिकाणच्या अनेक भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। भिवंडीमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून शहरातील बहुसंख्य परिसर सील करण्यात आलेले आहेत। मात्र नजराणा कंपाऊंड ते तीनबत्ती परिसरातील भाजीपाला मार्केट रात्रभर सुरू असून मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आहे। मार्केटमध्ये येणारे ग्राहक मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्यानं कोरोनाचा धोका वाढतोय। त्यामुळे हे मार्केट सुरू ठेवल्यास स्थानिक विरोध करतात। ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेत सुद्धा थायरोकेअर लॅबवर कारवाई होण्याची चिन्ह आहेत, कारण इथेही या लॅबनं दिलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कल्याणच्या शहाड परिसरामध्ये राहणारे शरद पाटील यांनी थायरोकेअर लॅबचे रिपोर्ट चुकीचे असल्याचा आरोप केला आहे। होम क्वारंटाईनचे आदेश झुगारून बाहेर फिरणे 8 जणांना महागात पडलेला आहे। त्यांच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये 4 कोरोना पॉझिटिव्ह आहेत। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल होण्याची बीड जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे। कोरोनाने अकोल्यामध्ये प्रचंड धुमाकूळ घातलाय। आज अकोला शहरातील 4 तर बाळापूरमधील 1 अशा एकूण 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। त्यामुळे कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 51 वर जाऊन पोहोचलाय, तर एकूण रुग्णसंख्येचा आकडा हजारांच्या पार गेलाय। 1007 रुग्ण झालेले आहेत। इंदापूर शहरामध्ये एकाच दिवशी 2 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। आज रविवारी महापालिका आणि शासनाच्या वतीने 1 दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला। यामध्ये व्यापाऱ्यांसह नागरिकांनी देखील आपली दुकानं बंद करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 8 वर जाऊन ठेपली आहे। शहरामध्ये एकूण 3 रुग्ण आढळले असून तालुक्यात 8 रुग्ण आहेत। कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या येवला आणि मनमाड शहरामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं। येवल्यामध्ये एकूण 56 रुग्ण तर मनमाडमध्ये 46 रुग्ण आहेत, पण वाढत्या संख्येनं प्रशासनासमोर चिंता निर्माण केली आहे। सध्या जगभरामध्ये कोरोनाचं सावट आहे। अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। मात्र एका यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या कामगारानं या संकटकाळी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कोरोनाचं संकट असलं तरी त्याचा मुकाबला हसत खेळत करत असल्याचं कामगारांना आपल्या डान्समध्ये दाखवून दिलंय। एलईडी मासेमारी संदर्भात नवा कायदा करणार असल्याचं आश्वासन मत्स्य आणि बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिलंय। एलईडीमुळे कोकणातील पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होतोय। आघाडी सरकार पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास त्यांनी दिलाय। तसंच मच्छीमार बांधवांचा 200 कोटी रुपयांचा डिझेल परतावा येत्या डिसेंबरपर्यंत देणार असल्याचं आणि बंदरांमधील पायाभूत सुविधा आणि जेटीचा विषय मार्गी लावणार असल्याचं शेख यांनी म्हटलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस वेळेवर बरसला असल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मशागतीची कामं पूर्ण झाली असल्यानं बळीराजाची पेरणीसाठी बी बियाणं खरेदीची लगबग सुरू आहे। परिणामी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी असल्याचं दिसून येत आहे।
भंडारा जिल्ह्यातील 10 कृषी केंद्रांवर अनियमित आढळल्यानं भंडारा कृषी विभागाद्वारे धाड टाकण्यात आली आणि निविष्ठा विक्री बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्वाधिक भंडारा तालुक्यातील कृषी केंद्रांचा समावेश आहे। शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करणं, बिलबुक, त्याचबरोबर वजन काटा, पोस्ट मशीन आणि स्टॉक बुकवरील रासायनिक खतांचा हिशेब न जोडणं, उत्तम पत्राद्वारे परवान्यांचा आदेश नसणं अशा अनेक कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये पुलाच्या कामामुळे ठेकेदारानं पुलाचे पाणी अडवलं होतं। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी चक्क आजूबाजूच्या शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। ठेकेदाराच्या मनमानीला कंटाळून राज्य महामार्गावर काही काळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय। जिल्ह्यातील पुयना परिसरामध्ये सकाळपासून शेतात काम करून 8 जण घराकडे निघाले। पाऊस सुरू झाल्यानं ते रस्त्यात झाडाखाली थांबले असता पुयना येथील 24 वर्षीय सचिन लांडगे याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झालाय। औरंगाबादसह संपूर्ण जिल्हाभर रात्री जोरदार पाऊस झाला। भरपूर झालेल्या पावसानं अनेक नदी नाले अचानक भरून वाहू लागले। वाळूच जवळील नाल्याने अचानक पाणी आल्यानं पूल वाहून गेलेला आहे। पुलाखालून वाहण्याने पाण्याचा अंदाज न आल्यानं एक पिकअप व्हॅन पुलावर अडकली। पाण्याचा वेग असल्यानं गाडी वाहून गेली, मात्र दोघांना वाचवण्यामध्ये स्थानिकांना यश आलं। नाशिकच्या मेन रोड परिसरामध्ये एका कापड दुकानाला आग लागली। अग्निशमन दलानं ही आग विझवली। 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, पण आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झालाय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही। नागपूर शहरातील कुख्यात गुन्हेगार प्रीती दास अखेर आज पोलिसांच्या कोठडीमध्ये पोहोचले। प्रीती दास पोलिसांसमोर शरण आली आहे। प्रीतीची फसवणुकीची पद्धत अतिशय सरळ साधी होती। पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत काढलेल्या फोटोंचा अल्बम तिनं फेसबुकवर अपलोड केला होता, त्यामुळे आपले सावज ती फेसबुकच्या माध्यमातून हेरत होती। प्रारंभी फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती सहज जाळ्यात ओढायची। प्रीतीचे फोटो पाहून तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट करणाऱ्याला तिचे मग मेसेज सुरू व्हायचे आणि त्यामध्येच ती अशा प्रकारे लोकांना फसवत होती। कल्याणच्या मंडणगड मलंगडमध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मलंगडावरील समाधी मंदिराजवळ कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या दिसतोय। ही मध्यरात्री 2:45 वाजताची घटना आहे। मंडणगड परिसरामध्ये महिनाभरात तिसऱ्यांदा बिबट्याचं दर्शन झालंय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये 40 सापांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। वडाळा महादेव गावातील शिवारामध्ये ही घटना घडली असून ओढ्यामध्ये मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकून या सापांचा मृत्यू झालाय। मरीन ड्राईव्हला रोजच्या तुलनेमध्ये आज मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी आहे। जे लोक इथं मॉर्निंग वॉकसाठी आले ते नियमांचं पालन करत होते। सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावूनच ते घराबाहेर पडले। सध्या पावसाळ्याच्या तोंडावर सगळीकडे पेरणी केली जाते। कोल्हापुरात पेरणी सुरू असताना राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कुरी ओढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही। केरली गावाजवळून जात असताना संभाजीराजेंना शेतकरी कुटुंब भात पेरत असताना दिसलं आणि संभाजीराजे थेट त्या शेतात गेले आणि त्यांनी कुरी ओढली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कोरोना संसर्गाच्या काळामध्ये 302 कोविड बाधित मातांची सुखरूप प्रसूती झाली असून 306 बाळांना जन्म देण्यात आलाय। जगामध्ये नायर हे एकमेव 300 कोविड मातांची प्रसूती करणारं रुग्णालय असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलेला आहे। यातील 11 बालकं कोरोना बाधित होती, मात्र आता ती सुद्धा बरी झालेली आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पारगावात दरोडेखोरांनी सळोखी पळू करून सोडलेला आहे। एका रात्री त्यांनी गावातली 4 घरं फोडली आहेत। चोरीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली। त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले। या मारहाणीमध्ये 3 गावकरी जबर जखमी झाले। त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज दागिने चोरून नेलेले आहेत। त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुधवार पेठेतल्या पासोड्या विठ्ठल मंदिरामध्ये चोरट्यानं 2 दानपेट्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गाभाऱ्याच्या दरवाजाची जाळी तोडून चोरट्यानं या दानपेट्या फोडल्यात। विशेष म्हणजे याच मंदिरामध्ये यावर्षी मुकुट चोरीला गेला होता। याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दानपेट्यांमधील नेमकी रक्कम किती चोरीला गेली याचा तपास सुरू आहे। जगभरामध्ये कोरोनाचे 78 लाखांहून अधिक रुग्ण झालेले आहेत, तर कोरोनामुळे मृतांची संख्या आता 4,32,000 गेली आहे। वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसलाय, तर दिलासादायक बाब म्हणजे जगभरामध्ये 40,35,000 रुग्ण बरे झालेले आहेत।
केंद्रीय पथक मंगळवारी रायगड आणि रत्नागिरीचा दौरा करणार असून निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत। नागाव, चौल, दिव्यागार, श्रीवर्धन, मंडणगड आणि दापोली भागामध्ये त्यांचा दौरा असेल। तसंच मुरुडमधील अधिकाऱ्यांशी सुद्धा पथक चर्चा करणार आहे। दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आणि दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासह गृह खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित राहतील। कोरोना संदर्भात राज्यांकडून केल्या जाणाऱ्या उपायांबाबत नीती आयोगाकडून कर्नाटक राज्याचं कौतुक करण्यात आलं। नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी कर्नाटकात चांगल्या उपाययोजना केल्या जात असल्याचं म्हटलंय। तसंच इतर मेट्रो शहरांच्या तुलनेमध्ये बंगळुरूमध्ये तुलनेनं कमी कोरोनाचे रुग्ण आढळलेत असं सुद्धा ते म्हणाले।